नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट, पुणे, अकोला, बुलढाणा आणि अहिल्यानगर. आजचा हा सेशन हा एक इन्फॉर्मेटिव्ह सेशन असणार आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्सवर आजचा हा सेशन असणार आहे. जनरलाइज्ड डॉक्युमेंटची कुठली कुठली लिस्ट असेल आणि ते कुठून मिळणार आहे याच्या संदर्भात हा एक 10 मिनिटाचा हा एक सेशन असणार आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे कागदपत्रे कुठली असतील आणि ते कुठून मिळवावी याच्या संदर्भात हा सेशन असणार आहे. कंपल्सरी लागतात, काही डॉक्युमेंट्स असतात ते ऍडिशनल लागतात कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, आणि काही डॉक्युमेंट्स जे आहे ते रिझर्वेशन अवेल करण्यासाठी किंवा स्कॉलरशिप मिळवण्यासाठी लागतात. तर कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. याच्यातले कुठलेही डॉक्युमेंट जर विद्यार्थी आणि पालकाकडे नसेल तर त्यांचा निश्चितच प्रवेश होणार नाही, किंवा प्रवेशाला गेल्यावर कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही. तर सगळ्या विद्यार्थी आणि पालकांनी कंपल्सरी डॉक्युमेंटची एक लिस्ट बघून घ्यायची. सोबतच कॅटेगरी वाईज मी इथे टिक मार्क दिले आहे. एससी कॅटेगरीचे इथे लपत आहे, तर मी ते सांगते वेळी सांगतो. सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कुठले डॉक्युमेंट लागतील आणि कुठल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला कुठले डॉक्युमेंट लागणार नाही, हे पण गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून इथून विद्यार्थी आणि पालकांना कव्हर होणार आहेत. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी किंवा माहिती सांगायच्या आधी विद्यार्थ्यांनी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे याच्या पुढील जे अपडेट्स आहे ते तुमच्यापर्यंत येतील. आणि पुढील प्रक्रियेची आपण एक सिरीजच अशी आपण विद्यार्थी आणि पालकांना यावर्षी एक सिरीजच आपण नोटिफिकेशन्सची म्हणा किंवा इतर राज्यातल्या प्रक्रियेची म्हणा, एक सिरीज आपण विद्यार्थी आणि पालकांपुढे घेऊन, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून पण विद्यार्थी आणि पालकांचं काउन्सिलिंग सहजरित्या घर बसल्या होईल. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं डॉक्युमेंट आहे नीट UG अप्लिकेशन फॉर्म 2025चा नीटचा फॉर्म विद्यार्थ्यांनी भरला असेल, तो फॉर्म भरला असेल त्याचे एक कन्फर्मेशन पेज आपण म्हणू शकतो त्याला. कन्फर्मेशन पेज एक महत्वाचं डॉक्युमेंट आहे ऍडमिशनच्या वेळी लागणारा. दुसरा आहे नीट UG ऍडमिट कार्ड 4 मेला नीट परीक्षा झाली, 1 मेला ऍडमिट कार्ड रिलीज झाले होते. त्याच्यावर पोस्ट कार्ड साईज फोटो लावला होता, पासपोर्ट साईज फोटो लावला होता, विद्यार्थ्यांनी सही केली होती. मला वाटतं पॅरेंटची सही असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की ते डॉक्युमेंट आम्हाला दिसत नाही आहे, विसरलो, हरवलं. असं काहीच नाही, ते डॉक्युमेंट एक्झाम सेंटरला जमा होऊन जाते. विद्यार्थ्यांनी परत ते डॉक्युमेंट आपल्या लॉगिन मध्ये जाऊन प्रिंट करायचं आहे. परत जेवढ्या फॉर्मॅलिटी, जास्तीत जास्त फॉर्मॅलिटी करता येईल सगळ्यात फॉर्मॅलिटी करून घ्यायच्या आहे. जसं की फोटो लावायचा आहे, साईन करायचं आहे, मागे पोस्ट कार्ड साईज फोटो लावायचा आहे. जसं आपण एक्झाम सेंटरला घेऊन गेलो तसं ते डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचं आहे. या सगळ्या डॉक्युमेंटचे 5 झेरॉक्स प्रती पण आपल्याला लागणार आहेत, म्हणजे ऍडमिट कार्ड आणि पुढील सगळे डॉक्युमेंट. ऍडमिट कार्ड नंतर नीट 2025चा स्कोर कार्ड कधी येईल तर जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात स्कोर कार्ड येईल. स्कोर कार्ड कुठे मिळेल तर NTAच्या वेबसाईटवर मिळेल. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, डोमेसाईल आणि एज. काही काही महाराष्ट्रातल्या तहसील हे 3 डॉक्युमेंट एका डॉक्युमेंटमध्ये देतात, म्हणजे नॅशनॅलिटी तेच असते, डोमेसाईल तेच असते आणि एज प्रूफ पण तेच असते. म्हणजे नॅशनॅलिटी जागी पण तेच अपलोड करायचं आहे, डोमेसाईलच्या जागी पण तेच अपलोड करायचं आहे. दोन्ही मिळून काही तहसील कंबाईन डॉक्युमेंट देतात, काही तहसील महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या डॉक्युमेंट देतात. म्हणजे नॅशनॅलिटी डॉक्युमेंट वेगळं देतात आणि डोमेसाईल डॉक्युमेंट वेगळं देतात. तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट एक कंपल्सरी सर्टिफिकेट आहे, नॅशनॅलिटी इंडियन असायला पाहिजे. डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला नाही, अधिवास प्रमाणपत्र. ते तहसीलमधून मिळेल, सेतू कार्यालयातून मिळेल किंवा महानगरपालिकेतून मिळेल. त्यानंतर 12वीची मार्कशीट कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. 12वीची मार्कशीट कंपल्सरी लागते. 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागते का तर बिलकुल लागत नाही. 12वीचं फक्त आणि फक्त मार्कशीट लागते. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागते, 12वीची मार्कशीट लागते. 12वीच्या मार्कशीट नंतर महत्वाचं डॉक्युमेंट आहे 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट, LC, किंवा बरेच ठिकाणी आपण त्याला TC म्हणतो. 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट कुठून मिळेल तर 12वीच्या जिथून तुमचं कॉलेज होतं तिथून मिळेल. 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, 10thचं मार्कशीट आहे. माझं CBSE झालं आहे सर, माझ्याकडे मार्कशीट आहे, बोर्ड सर्टिफिकेट नाही, आणि ते कुठून भेटतं? CBSEच्या विद्यार्थ्यांना बोर्ड सर्टिफिकेट वेगळं मिळत नाही, तेच मार्कशीट असतं आणि तेच बोर्ड सर्टिफिकेट असतं. 10वीचा मार्कशीट कशासाठी लागते तर एक डेट ऑफ बर्थचं व्हेरिफिकेशन किंवा बर्थ प्रूफ किंवा डेट ऑफ बर्थ तुमची जेही असेल ते 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असते, मार्कशीटवर असते. त्याला आपण मराठीमध्ये सनद असं म्हणतो. तर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला लागेल. CBSEचा विद्यार्थी असेल तर त्याला तेच सर्टिफिकेट असेल आणि तेच मार्कशीट असेल. स्टेट बोर्डचा विद्यार्थी असेल तर त्याला सर्टिफिकेटच लागेल, मार्कशीट चालणार नाही. त्यानंतर कंपल्सरी डॉक्युमेंट मध्ये विद्यार्थ्याचं आधार कार्ड आहे. आधार कार्ड सगळ्यांचं असेलच, फक्त आधार कार्ड विद्यार्थ्यांनी अपडेट करून घ्यायचं आहे. सोबतच आपला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे, म्हणजे पुढील अपडेट जे आहे किंवा स्कॉलरशिपच्या ज्या काही माहिती आहे किंवा स्कॉलरशिपचे जे OTPs आहे ते तुम्ही त्या मोबाईल नंबरवर येतील. आधार तुमचं बँक अकाउंट सोबत सुद्धा लिंक करून घेतलं पाहिजे, म्हणजे आधार बँक लिंक असल्यावर तुमची स्कॉलरशिप त्याच खात्यात येईल.
मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ते कुठून भेटेल, चाणक्य करिअर पॉईंट मधून त्याचा फॉर्मॅट मिळेल. ते तुम्हाला प्रॅक्टिशनर एमबीबीएस कडून मिळवायचं आहे. कसं मिळवायचं तर चाणक्य करिअर पॉईंट कडून सगळी माहिती येईल. गॅप सर्टिफिकेट, जर एखाद्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक खंड पडलाय, मागच्या वर्षी 12वी झाली सर, यावर्षी परत नीट दिली, किंवा 2 वर्ष आधी 12वी झाली ती 2 वेळा परत नीट दिली, तर मला 2 सर्टिफिकेट लागणार काय तर बिलकुल नाही. गॅप सर्टिफिकेट एकच लागणार. गॅप 1 वर्षाचा असू द्या, 2 वर्षाचा असू द्या, की किती वर्षाचा असू द्या. फ्रॉम टू गॅप सर्टिफिकेटचे फॉर्मॅट्स असतात, ते पण फॉर्मॅट्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवू. त्यानंतर ऍडिशनल डॉक्युमेंट रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र 1 एप्रिल 2025 नंतरचे पाहिजे. इथे मिस्टेक झाली आहे. 1 एप्रिल 2025 नंतरचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट पाहिजे. आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ओपनला लागते का, बाकी कुठल्या कॅटेगरीला लागते का, तर नाही. ज्याची कॅटेगरी ईडब्ल्यूएस आहे, इकॉनॉमिक विकर सेक्शन आहे, त्यांनाच हे डॉक्युमेंट लागते. बाकी कुठल्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हे डॉक्युमेंट लागत नाही. हे डॉक्युमेंट 1 वर्षासाठी दरवर्षी व्हॅलिड असते. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026, म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असलेलं डॉक्युमेंट ईडब्ल्यूएसचं लागेल. बाकी मागच्या वर्षीचं काढलेलं, त्याच्या मागच्या वर्षी काढलेलं डॉक्युमेंट इथे चालणार नाही. इन्कम सर्टिफिकेट सेम, ज्या विद्यार्थ्यांना फीज मध्ये बेनिफिट घ्यायचे आहेत, विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीचा आहे, व्हीजे एनटी एसबीसी आहे, ओपन कॅटेगरीचा आहे, आणि फीज मध्ये बेनिफिट पाहिजे. ओबीसीला 55% फी भरावी लागते, व्हीजे एनटी एसबीसी ला 10% फी आहे, 90% वे ऑफ आहे. त्याच्यानंतर एसीबीसी ला 50% वे ऑफ आहे आणि 50% शिप आहे. ह्या सगळ्या फीज मध्ये जर वे ऑफ पाहिजे असेल तर विद्यार्थ्यांना करंट इयरचा दाखला देणं महत्वाचं आहे. हा उत्पन्नाचा दाखला 1 एप्रिल 2025 नंतर काढलेला असावा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट कुठल्या विद्यार्थ्यांना लागेल, ओपन ईडब्ल्यूएस सोडून सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. ओबीसी झालं, एसीबीसी झालं, एनटीबी, सी डी, व्हीजे, एससी एसटी या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. कास्ट सर्टिफिकेटला कुठली व्हॅलिडिटी नसते. 5 वर्ष आधी काढलेलं चालते, 2 वर्ष आधी काढलेलं चालते, किंवा या वर्षी काढलेलं सुद्धा चालेल, परत काढायची गरज नाही. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सेम सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागते. ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी सोडून सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण 2 वर्ष आधी, 3 वर्ष आधी, 5 वर्ष आधी कधीचं पण चालेल. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ओपन, ईडब्ल्यूएस आणि एससी एसटी या 2 कॅटेगरी सोडून. इन्कम सर्टिफिकेट पण एससी एसटी ला लागत नाही. मी आधी सांगितलं असेल, एससी एसटी ला इन्कम सर्टिफिकेट लागतं, तर बिलकुल लागत नाही. एससी एसटी कॅटेगरीला इन्कम सर्टिफिकेट लागत नाही. इन्कम सर्टिफिकेट किती असलं तरी त्यांना उत्पन्नाची अट नाही. कितीही उत्पन्न असलं तरी एससी आणि एसटी कॅटेगरीला फीस पूर्णपणे माफ असते. ट्युशन फी माफ आणि डेव्हलपमेंट फीस पण माफ असते. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ओपन, ईडब्ल्यूएस, एससी एसटी सोडून सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागते. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ओबीसी, एससीबीसी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि व्हीजे. सर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, पण नॉन क्रिमिलियर नाही, मग मी कॅटेगरीतून सीट घेतो आणि मला फीज मध्ये बेनिफिट भेटले नाही तरी चालतील, तर असं होतं की आता नाही. 2018-19 नंतरचा एक जीआर आहे. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे, पण नॉन क्रिमिलियर नाही आहे, तर तुम्ही कॅटेगरीचे कुठलेही बेनिफिट घेऊ शकत नाही. तो कॅन्डिडेट ओपन मध्येच मोडला जातो, त्याला कॅटेगरीचा कुठलाही बेनिफिट मिळत नाही. तर ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे तेच विद्यार्थी कॅटेगरीचे पूर्ण बेनिफिट घेऊ शकतील. आणि ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे तेच सगळे विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवू शकतील. म्हणजे माझ्याकडे नॉन क्रिमिलियर आहे, पण माझं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे आणि मी ओबीसी कॅटेगरीचा आहे, तर मला फी किती लागेल, मला फी पूर्ण लागेल. मी एनटी, व्हीजे, एसबीसी आणि ओबीसी कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे, तर मला फी ही पूर्णच लागणार आहे, नॉन क्रिमिलियर असलं तरीही. ऍडिशनल डॉक्युमेंट डिफेन्स कोटासाठी कुठले लागतात, तर एक्स सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट लागते डिफेन्स 1 साठी. आणि डिफेन्स 1 म्हणजे ज्याचं सर्व्हिसमॅनचं ज्या पालकाचं सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट आहे त्यांचंच डोमिसाईल पण लागते. डिफेन्स 2 साठी ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट आणि डोमिसाईल. डिफेन्स 3 साठी ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट आणि डोमिसाईल डिफेन्स 3चं. आणि त्यांना डिफेन्स 3 म्हणजे इतर राज्यातले सैनिक असतात जे महाराष्ट्रामध्ये येऊन सर्व करतात, त्यांना ट्रान्सफर सर्टिफिकेट सुद्धा लागते. त्याच्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरसाठी डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट, जे की महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरील काही जे तालुके आहेत त्यांचं डिस्प्युटेड एरियामध्ये नाव आहे, त्यांचं डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट लागते. मदर टंग ही मराठी असावी लागते. ह्या 2 सर्टिफिकेट महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरसाठी लागते. हिली एरिया पॅरेंट्सचं हिली एरिया सर्टिफिकेट लागेल, विद्यार्थ्यांचं हिली एरिया डोमिसाईल लागेल, सोबतच 10वी किंवा 12वी हिली एरियातून झालेली असावी. हे सगळे हिल एरियासाठी लागतील. पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट तुमच्या जिल्हा म्हणजे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरतेवेळी पीडब्ल्यूडी सिलेक्ट केलं होतं
आता PWD 40-50% माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, त्याच्यावर माझी प्रवेश प्रक्रिया होईल का? तर बिलकुल नाही. हे सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला नीट परीक्षा झाल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला एम्स मध्ये किंवा अलियावर जंग मुंबईमध्ये किंवा जे हॉस्पिटल मुंबईमध्ये जाऊन काही फिजिकल चाचण्या द्याव्या लागतील. एक 8-9 जणांची कमिटी येईल, ते तुम्हाला फिजिकली एक्झामाइन करतील. ते सगळ्या चाचण्यामध्ये तुम्ही पास झाले तरच तुम्हाला PWD सर्टिफिकेट मिळेल आणि तुम्ही पुढे ही प्रक्रिया PWD कोट्यातून करू शकाल. त्यानंतर मी महाराष्ट्रातला विद्यार्थी आहे, पण मला इतर राज्यात जायचं आहे ऑल इंडिया कोट्यात, MBBS साठी म्हणा, BMS साठी म्हणा किंवा BDS साठी म्हणा, गव्हर्नमेंट कॉलेजसाठी किंवा ऑल इंडिया कोट्यातून मला जायचं आहे एम्स जिपमर मध्ये. तर मला सेंट्रल सर्टिफिकेट लागते, सेंट्रल फॉर्मॅटमध्ये OBC सर्टिफिकेट लागते. VJ, NT, SBC ह्या कॅटेगरी सेंट्रलला नसतात. ह्या सगळ्या कॅटेगरीतले विद्यार्थी सेंट्रलमध्ये OBC मध्ये येतात. तर सेंट्रल OBC सर्टिफिकेट हे व्हॅलिड फॉर 1 इयर असते दरवर्षी. तर सेंट्रल OBC सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यांना लागेल 1 एप्रिल 2025 नंतर काढलेलं. ते मिनिमम व्हॅलिड असते 31 मार्च 2026 पर्यंत. तर SC ST सोडून सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेंट्रल OBC सर्टिफिकेट लागेल. 1 एप्रिल 2025 नंतरचं सेम EWS साठी पण असेल की 1 एप्रिल 2025 नंतरचं EWS सर्टिफिकेट लागेल सेंट्रल फॉर्मॅटमध्ये. Annexure I, Annexure A हा स्टेट साठी असतो, Annexure I हा सेंट्रल साठी असतो. सेंट्रल EWS आणि सेंट्रल OBC सर्टिफिकेट 1 एप्रिल 2025 नंतर काढलेलं असावं. सोबतच मायग्रेशन सर्टिफिकेट या सगळ्या विद्यार्थ्यांना लागेल आणि SC ST सर्टिफिकेट कधीही काढलेलं चालते, मागील 2-3 वर्षातलं काढलेलं चालेल. हे सगळं सेंट्रल फॉर्मॅटमध्ये लागेल इतर राज्यात जाण्यासाठी किंवा एम्स जिपमर मध्ये जाण्यासाठी. चाणक्य करिअर पॉइंट मध्ये सगळी प्रक्रिया एंड टू एंड करून दिली जाते. फॉर्म भरण्यापासून तर कॉलेज मिळेपर्यंत सगळी प्रक्रिया मी घर बसल्या करून देतो. चाणक्य पॉइंटचे 4 ऑफिसेस तुम्हाला इथे दिसत आहेत. करिअर पॉइंटच्या 4 ऑफिसेसला कॉन्टॅक्ट करा आणि पुढील मार्गदर्शनासाठी तुम्ही खालील नंबर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.